मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 101 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. जया नावडे नाम त्याय मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची. म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की ज्या माणसाला देवाचं नामस्मरण आवडत नाही त्याला यमलोकात जावे लागते, अर्थात यमयातना भोगाव्या लागतात. ज्या व्यक्तीच्या मनात विकल्प अर्थात संशय आणि तर्क अर्थात शंका कुशंका निर्माण होतात त्याचं आयुष्य नरकासमान बनतं. म्हणूनच अत्यंत आदर, भक्ती आणि प्रेमाने भगवंताचे नाव घ्यावे. मुखाने देवाचं नामस्मरण केल्याने माणसाच्या स्वभावातील दोष नाहीसे होतात. मित्रांनो, भगवंताचे नाव न घेतल्याने मनुष्य मोहाच्या व नकारात्मक विचारांच्या जाळ्यात अडकतो आणि जीवन नरका समान बनतं. नियमित राम नामाचं स्मरण केल्याने निर्माण होणारी दैवी ऊर्जा आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार करते, ज्यामुळे आपली चित्तवृत्ती, मन आणि विचार शुद्ध होत जातात आणि आपल्यातील दोष दूर होऊ लागतात. म्हणूनच कंटाळा न करता अत्यंत आदराने आणि प्रेमाने ईश्वराचे नाव घ्यावे. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जो व्यक्ति भगवान के नाम का स्मरण पसंद नहीं करता उसे यमलोक जाना पड़ता है, अर्थात यम की यातनाएं भोगनी पड़ती है. जिस व्यक्ति का मन संदेह और शंका से भरा होता है उसका जीवन नरक समान हो जाता है. इसलिए पूरे आदर, भक्ति और प्रेम के साथ भगवान का नाम लेना चाहिए. मुख से भगवान का नाम जपने से मनुष्य के स्वभाव दोष दूर हो जाते हैं. दोस्तों, भगवान का नाम न लेने से इंसान लालच और नकारात्मक विचारों के जाल में फंस जाता है और जिंदगी नरक जैसी हो जाती है. नियमित राम नाम जपने से पैदा होने वाली दिव्य ऊर्जा हमारे चारों ओर एक सुरक्षा कवच बनाती है, जिससे हमारी चित्तवृत्ति, मन और विचार शुद्ध हो जाते हैं और हमारे दोष दूर हो जाते हैं. इसलिए इंसान को बिना आलस्य किए पूरे आदर और प्यार से भगवान का नाम लेना चाहिए. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, a person who does not chant the Lord's name has to go to Yamalok, that is to suffer the torments of Yama. A person whose mind is full of suspicion and doubts, his life becomes like hell. Therefore, one should take the name of God with full respect, devotion, and love. Chanting the name of God removes the defects in a person's nature. Friends, person who does not chant the name of God gets trapped in a web of greed and negative thoughts, and life becomes like hell. The divine energy generated by the regular chanting of Ram Nam creates a protective shield around us. Through this, our state of consciousness, mind and thoughts becomes purified and our flaws begins to dispel. Therefore, one should chant the name of God with full respect and love without any laziness. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.